लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात। बऱ्याच ताई या ठिकाणी टेन्शन मध्ये होत्या की सर हा हप्ता भेटणार आहे का नाही, फेब्रुवारी महिना संपत आला, एकच दिवस राहिलेला आहे, मग आज हप्ता भेटणार का नाही याच्याबद्दलची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। लाडक्या ताई ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो। बघा लाडक्या ताईंनो, आज सकाळपासून कोणत्या ताईला पैसे आले आहेत का एकदा त्यांनी नाव सांगायचे, जिल्हा सांगायचे आणि मला सांगायचे की तुम्हाला पैसे आज आले आहेत का नाही। लाडक्या ताईंनो, खूप महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे, खूप महत्त्वाची बातमी समोर आली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्हाला डायरेक्ट मी पुराव्यासहित दाखवणार आहे। ज्या गोष्टी टीव्ही मध्ये येतात, ज्या गोष्टी न्यूजपेपर मध्ये येतात, त्याच गोष्टी तुम्हाला मी आता सांगणार आहे। ह्या गोष्टी तुम्हाला डायरेक्ट मी प्ले करून दाखवणार आहे। ह्या गोष्टी मी स्वतः सांगत नाही। डायरेक्ट तुम्ही टीव्हीवर आता विश्वास ठेवायचा असेल तर तुम्हाला डायरेक्ट पुराव्यासहित दाखवणार आहे, कारण की पैसे वरून या ठिकाणी ऑलरेडी 14 फेब्रुवारीला सोडलेले आहेत। पैसे तुमचे 8व्या टप्प्याचे मंजूर 14 तारखेला 14 फेब्रुवारीला झालेले आहेत। त्याच्यानंतर या ठिकाणी सह्या झालेल्या आहेत। या ठिकाणी महिला व बालविकास मंत्रालयातर्फे सांगितलेलं आहे की आम्ही पैसे पुढे पाठवले बँकेला, तांत्रिक कारणामुळे पैसे येत नव्हते। तर लाडक्या ताईंनो, आजपासून कुणाला पैसे भेटलेत का एकदा सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आणि चुकीच्या कमेंट्स टाकू नका। पैसे जर खरंच आले असतील त्यांनीच कमेंट टाकायचे आहेत। एक मोठी बातमी समोर आली आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे। ब्रेकिंग न्यूज बघा लाडक्या ताईंनो, ब्रेकिंग न्यूज तुमच्या समोर दिसते। एबीपी माझाची ही बातमी आहे। एबीपी माझा टीव्ही चॅनलची ही बातमी आहे। तुम्हाला डेट पण या ठिकाणी दिसत आहे 27 फेब्रुवारी 2025, म्हणजे आजची सर्वात लेटेस्ट बातमी सगळ्यात अगोदर तुम्हाला या मी चॅनलवर मी सांगत आहे। त्याच्यामुळे चॅनलला जर कोणी नवीन आले असताल ताई, सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। खूप महत्त्वाचं चॅनल आहे, लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, सर्वांनी हे चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। खूप महत्त्वाचं चॅनल आहे। आणि लाडक्या ताईंनो, कुणाकुणाला 8वा हप्ता हवाय एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। सर्वजण वाट बघत आहात, सगळेजण टेन्शन मध्ये आहात, पण काळजी करू नका। या ठिकाणी बातमी अगोदर आपण बघूया आणि नंतर तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। लक्षात घ्या, व्हिडिओ कोणी थांबवायचं नाही, खूप मोठी बातमी आहे। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे। चला आपण व्हिडिओ डायरेक्ट बघूया, काय नेमका व्हिडिओ आहे। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आजपासून मिळण्याची शक्यता आहे। फेब्रुवारीचा लाडक्या बहिणींनो, तुम्ही पहिलं स्टेटमेंट त्यांचं ऐकलं असेल। लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, अत्यंत चांगली बातमी आहे आणि आजपासून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे, अशा स्वरूपाची त्यांनी या ठिकाणी बातमी सांगत आहेत। वाटलं तर एकदा परत तुम्ही ऐका, सगळी गोष्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आजपासून मिळण्याची शक्यता आहे। फेब्रुवारीचा हप्ता देण्यासाठी वित्त विभागाने 3490 कोटी रुपये वर्ग केले। आज बहुतांश महिलांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। नव्या निकषानुसार लाडक्या बहिणींची संख्या कमी होण्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणींची संख्या 9 लाखांनी कमी होण्याचा अंदाज आहे। राजू सोनावणे आपल्याला अधिक अपडेट देतील या सगळ्या संदर्भात। राजू, फेब्रुवारीचा हप्ता देण्यासाठी सरकारने कशी योजना केलेली आहे पैशांची आणि 9 लाख लाडक्या बहिणी जर यातून वगळल्या जाणार असतील तर त्याचं नियोजन कसं होणार? व्यवस्थित ऐका, सर्व गोष्टी व्यवस्थित ऐका। सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यासाठी वित्त विभागाकडून 3490 कोटी जे आहे ते महिला बालविकास विभागाला वर्ग केलेला आहे। हा महिना संपायला अवघे 2 दिवस आज आणि उद्या दिवस बाकी आहे, त्यामुळे आजपासून याला सुरुवात होणार आहे। त्यामुळे जवळपास बघा लाडक्या ताईंनो, त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की आज सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे आणि आता त्यांनी सांगितलंय की आज सुरू होऊ शकतं। या ठिकाणी तुम्ही डबल वाचून बघू शकता। अवघे 2 दिवस आज आणि उद्या दिवस बाकी आहे, त्यामुळे आजपासून याला सुरुवात होणार आहे। त्यामुळे आजपासून सुरुवात होणार आहे। हे सगळं हप्ता वाटप होत असताना काही अनेक महिला ज्या आहेत त्या अपात्र होण्याच्या दाट शक्यता आहे, कारण नवीन काही निकष आहे त्यामध्ये 65 वर्षावरील महिलांना हप्ता मिळणार नाहीये। त्याच्यानंतर आपण पाहतोय की ज्यांच्या घरी वाहन आहे ते जवळपास 2.5 लाख महिला आहेत, इतर योजनांचा लाभ घेत आहेत, त्या महिलांना सुद्धा यातून एकतर रक्कम कमी केली जाईल किंवा त्यांना वगळलं जाईल। ज्यांचं बँक खातं करेक्ट नाही अशा महिला आहेत, अशा अनेक
महिला आहेत की ज्यांचं अपात्र होऊ शकतं. जवळपास 9 लाख महिलांची संख्या जी आहे ती वर्तवत होती. त्यामुळे आजचा हा हप्ता वितरित होत असताना काही महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरतील. त्यामुळे साहजिकच आहे की संख्या कमी ठरण्याची शक्यता आहे. जर आपण पाहिलं तर डिसेंबर अखेर 2,46,00,000 महिला लाभार्थी होत्या. त्यातील 5 लाख महिला ज्या आहेत त्या कमी झाल्या होत्या. त्यामुळे जानेवारी अखेर 2,41,00,000 लाभार्थी महिला होत्या आणि यातील आणखी काही जवळपास 4 लाखाच्या आसपास महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे 2 कोटी साधारणतः 31-32 लाखाच्या आसपास हा आकडा जो आहे याची दाट शक्यता आहे. कारण निवडणुकांच्या काळामध्ये सरकारच्या वतीने ह्या योजना राबवत असताना फार जे आहे ते चौकशी केली नव्हती किंवा जे काही तपासणी आहे ती केलेली नव्हती. आता सगळ्या खात्याची आहे ती फेर तपासणी सुरू झालेली आहे. त्यामुळे साधारणतः 9 लाख महिला अपात्र ठरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आज संध्याकाळी जर सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे गेले तर नेमके किती महिला यातून अपात्र ठरलेल्या आहेत हे स्पष्ट होईल. राजू, धन्यवाद. लाडक्या ताईंनो, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल या ठिकाणी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की आजपासून या ठिकाणी पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी मी सांगण्यापेक्षा बघा, मी तुम्हाला अंदाज व्यक्त करत नाही किंवा कोणत्या गोष्टी सांगत नाही की बाबा लाडक्या ताईंनो या दिवशी पैसे येतील त्या दिवशी, कारण की तपासण्या सुरू आहेत. तुम्हाला मी 4 ते 5 दिवसापूर्वी मी एक तारीख सांगितली होती 22 फेब्रुवारी, कारण 22 फेब्रुवारीला त्यांनी या ठिकाणी येणार म्हणून सांगितलं होतं. मला मधल्या गोष्टी पत्रकारांकडून कळाल्या होत्या की 22 फेब्रुवारीला येणार आहेत, पण 22 फेब्रुवारीची तारीख संपल्यानंतर मी तुम्हाला एकदा पण बोललो नाही की ह्या तारखेला पैसे येतील त्या तारखेला पैसे येतील, कारण की मी तुम्हाला त्याच्यापासून डायरेक्ट सांगत आहे की तपासण्या झाल्याशिवाय पैसे येणार नाहीत. तपासण्याच्या याद्या पुढे येऊन द्या. तपासणी झाल्यानंतर एक 8 ते 9 लाख या ठिकाणी वजा होणार आहेत आणि त्या 9 लाख वजा झाल्यानंतर त्याच्या याद्या अपडेट होणार आहेत. बघा, ह्या गोष्टी मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय. बघा, आपण या ठिकाणी ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टी बघा आता तुम्हाला टीव्ही मध्ये आलेल्या दिसतील किंवा न्यूजपेपरला आलेल्या दिसतील किंवा इतर ठिकाणी तुम्हाला कोणी सांगितलेल्या दिसतील, पण ज्या गोष्टी आपण 17 फेब्रुवारीला सांगितल्या होत्या, बघा तुम्हाला खोटं वाटत असेल तर जाऊन व्हिडिओ बघा. 17 फेब्रुवारीला मी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या की अर्जांची पडताळणी सुरू आहे, यावेळेस अर्ज पूर्ण याद्या पूर्ण झाल्याशिवाय प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या पुढे आल्याशिवाय बँकेला पुढे पाठवल्याशिवाय तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. याद्या जाहीर झाल्यानंतर तुम्हाला पैसे भेटणार आहेत. आणि बघा, काही काही मोठे जिल्हे आहेत. बघा, मी ह्या गोष्टी तुम्हाला 17 फेब्रुवारीला देखील सांगितलेल्या आहेत की जे जे मोठे जिल्हे आहेत त्यांच्या तपासण्याच्या याद्या मोठ्या आहेत आणि त्या अपडेट व्हायला वेळ लागत आहे. हे तांत्रिक कारण, टेक्निकल कारण, असे वेगवेगळे कारण पुढे येत आहेत. ते कारण बिलकुल नाहीत. टेक्निकल कारण फक्त 2-3 तासाचं, 4 तासाचं, 5 तासाचं काम असतं. टेक्निकल कारण फक्त 1-2-3 घंट्यामध्ये सॉल्व्ह होतं. त्यांना जर वरून पैसे पाठवले असतील तर पैसे तुमच्या अकाउंटला लगेच येतात. लक्षात घ्या, टेक्निकल कारण बिलकुल याचं कारण नाहीये. टेक्निकल कारण, तांत्रिक अडचणीमुळे पैसे येत नाहीत, हे बिलकुल असे तुम्हाला फक्त थापा मारणारे कारण आहेत. हे कारण बिलकुल चुकीचे आहेत. खरी गोष्ट ही आहे, पडताळणी जोरात चालू आहे. 8 ते 9 लाख ताईंना वजा केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला अकाउंटला पैसे भेटणार. सरकारच्या तिजोरीवर जो मोठा भार पडत आहे तो भार कमी होऊन नंतर तुम्हाला पैसे वर्ग होणार आहेत. म्हणजे ज्या खऱ्या ताई पात्र आहेत त्याच ताई पात्र असणाऱ्या ताईंनाच या ठिकाणी पुढे पैसे भेटणार आहेत. ह्या गोष्टी बघा, मी तुम्हाला वारंवार सांगतोय, कारण आपल्या चॅनलवर मी कधी खोट्या बातम्या सांगत नाही, चुकीच्या बातम्या कधी मी सांगत नाही. ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच गोष्टी मी सांगत असतो. काही काही त्यांना या ठिकाणी राग येतो, काही काही दादांना राग येतो, काही काही दादांना वाईट वाटतं की बाबा सर तुम्ही या ठिकाणी तारीख का सांगत नाहीयेत किंवा तुम्हाला ह्या गोष्टी का सांगत नाहीयेत, सर आम्हाला पैसे येणार आहेत ते का सांगत नाहीयेत, उगाच तुम्ही दुसऱ्या गोष्टी सांगत बसतात. लक्षात घ्या, ज्या गोष्टी सत्य आहेत त्या सांगतो. उगाच तुम्हाला फुगून चढून मी गोष्टी सांगत नाही की बाबा आज येतील, 2-3 दिवस राहिलेत, 4 दिवस राहिलेत, आज नाही बाबा आली, आज वाट बघितली, उद्या येतील, उद्या नाही येतील, परवा येतील, असल्या गोष्टी मी सांगत नाही. ज्या गोष्टी सत्य असतात, सत्य त्याच गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओ मधून सांगत असतो. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, 8 ते 9 लाख या ठिकाणी वजा होणार आहेत. आपलं नाव या लिस्टमध्ये नको यायला, आपल्याला पैसे भेटावात म्हणून या ठिकाणी मी झगडत आहे, तुमच्यासाठी मी लढत आहे. लाडक्या ताईंनो, एक गोष्ट अजून विचारतोय तुम्हाला सर्वांना, लाडक्या ताईचा 8वा हप्ता हवाय का? सर्वांनी मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. बऱ्याच ताईंना या ठिकाणी प्रॉब्लेम्स येत आहेत, त्या स्टेटस वगैरे चेक करायचे, तर त्यांच्यासाठी मी एक गोष्ट विचारत आहे, तुम्हाला खरंच 8वा हप्ता हवाय का? लाडक्या ताईंनो, नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला हप्ता हवाय का नाही ते सांगायचंय. बघा, संध्याकाळी मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. व्हिडिओ आवडत असेल, माहिती आवडत असेल तर लाईक करायचं, सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करायचंय
आणि चॅनल नवीन असतात तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.